रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज माझा आवाज थोडा चढल्यासारखा वाटतोय कारण फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा आहे आणि रेट्स पण चांगले आहेत. कारण की मला हे सांगायचं आहे की ठाणा स्टेशन ही तुमची ट्रेन जी आहे तुमच्या घरातनं दिसते. ठाणा स्टेशनला जर तुम्ही जायचा विचार केला तर ठाणा स्टेशन इथून 5 मिनिटात तुम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचणार आहात. पलीकडे तुम्हाला कोपरी म्हणा किंवा ठाणा ईस्टचं बिल्डिंग दिसतात, मध्ये रेल्वेची पटरी, रेल्वे पटरीला लागून एक बिल्डिंग आणि त्याच्याच बाजूला आपल्याकडं अनयूज अनटच असणारा 727 कार्पेट असणारा 2 BHKचा फ्लॅट आहे, जो नवा कोरा अनयूज अनटच आहे. बिल्डिंगला जर ओसीचा विचार केला तर साधारणतः 2 महिन्यामध्ये ओसी बाकी ह्या बिल्डिंगला येणार आहे, कारण त्याने अप्लाय करून झाले. घर बाकी रेडी झालेलं आहे. घर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं रेडी अनयूज अनटच असणारं हे आहे. आणि जर तुम्ही बघितलं, जर घराच्या बाहेर मी जायचा विचार केला तर पश्चिम दिशा आहे, आतमध्ये येताना पूर्व दिशा आहे. ज्यावेळेला घराच्या बाहेर येतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता ही तुमची असणारी छोटी लॉबी आहे. समोर एक घर आहे, ह्या साईडला एक घर आहे, ह्या साईडला एक घर आहे. टोटल आणि आपलं हे घर 1 2 3 आणि 1 4 एक लिफ्ट असणार आहे, त्याच्यामुळे बाकी काहीच त्रास नाही. टोटल 32 फ्लॅटची सोसायटी होईल भविष्यामध्ये. आणि घराच्या आतमध्ये जर मी एंट्री केली तर इमिडिएटली घराच्या आतमध्ये मी येतो. घराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या साईडला जागा आहे आणि असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा तुमचा प्रशस्त असा असणारा हॉल आहे. आणि हॉलच्या जर मी पुढे आलो तर तुम्हाला इथे एक स्टँडिंग बाल्कनी दिली गेलेली आहे. त्या स्टँडिंग बाल्कनीतनं जर बघितलं तर समोर तयार होणारी दुसऱ्यांची बिल्डिंग आहे, ती बाकी बिल्डिंग तुम्हाला घरामध्ये दिसते. आता ठाणा शहर आहे, इथे गल्लीबोळांचं प्रमाण जास्त आहे, जागेचा अभाव कमी आहे, थोडीशी कमी जागा असते. कमी जागा असल्या कारणानं मग तिथले तिथं ॲडजस्ट करायचं म्हणलं, तिथले तिथं बिल्डिंग बनायची म्हटल्यानंतर घराला घर खेटून मात्र थोडंफार राहणार आहे, नाही असं नाही आहे. आणि तिथे जी डेव्हलपमेंट आहे, नामचीन बिल्डर लोकांची डेव्हलपमेंट नसते, लोकल डेव्हलपर्स असतात, त्या जागांना त्या पद्धतीनं काम करतात. आणि ज्यावेळेला आपला हा हॉल संपतो, हॉलच्या नंतर जर आपण पुढे आलो तर तुम्हाला इमिडिएटली सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं इथं किचन मिळतं. जे किचन जर तुम्ही किचनमध्ये आलात तर इथे मात्र इथे अशी गोष्ट आहे की किचनसाठी प्लंबिंग जे वर्क करून ठेवलेलं आहे, इथे तुमची वॉशिंग मशीन लागणार आहे. आणि नंतर तुमचा एल शेपचा असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं किचन असेल. किचनमधनं जर तुम्ही बघितलं, ही खिडकी जर ओपन केली तर जाणाऱ्या येणाऱ्या ट्रेन म्हणा, पटरी म्हणा, ते सगळं बाकी तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली नीटनेटकं दिसणार आहे. नंतर तुम्हाला इथं फ्रीजसाठी जागा असणार आहे. आणि जर तुम्ही आपण किचनच्या बाहेर आलो तर इकडे ह्या साईडला जर आपण जायचा विचार केला तर ह्या साईडला एक बेडरूम असणार आहे, त्या साईडला एक बेडरूम असणार आहे. इथे इमिडिएट आला तिथे तुम्हाला इथे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट बाकी इथे एक सुंदर आणि मोठं चांगल्या पद्धतीचं दिलेलं आहे. हेही नवं कोरं चांगल्या पद्धतीचं असणार आहे. खूप मोठा बिल्डर आहे असं, खूप मोठे डेव्हलपर्स आहे असं नक्कीच नाही आहे, छोटाच बिल्डर आहे, पण त्यांनी त्यांच्या हिशोबाने 32 फ्लॅट टोटल ह्या बिल्डिंगमध्ये असणार आहेत. जर तुम्ही ह्या बेडरूमला आलो तर हे बेडरूम पण तुम्हाला खूप प्रशस्त आणि खूप मोठं बाकी नक्की आहे, कारण तिथून इथपर्यंत जर तुम्ही बघितलं. त्याच्यानंतर आपण ह्या साईडला जरी जायचा प्रयत्न केला तर तुम्ही बेडरूमची साईज बघू शकता की किती मोठी आहे. मात्र ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर एक मस्त आणि चांगल्या पद्धतीने क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी असणार आहे. ह्या खिडकीतनं जर तुम्ही बघितलं तर इकडनं पण तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं झाड आहे. ह्या बेडरूमच्या बाहेर आपण आल्यानंतर ह्या पेशेजमधनं जर बघितलं तर हे तुमचं कॉमन टॉयलेट, त्याच्यानंतर हे तुमचं किचन, आणि किचनच्या नंतर जर तुमचं हे शेवटचं बेडरूमला जर आपण आलो ह्याची पण साईज जर बघितली तुम्हाला जाणवेल, साईज खूप मोठी नक्की आहे. आणि विशेष म्हणजे परत ह्या खिडकीत जरी आपण आलो तर तुम्हाला इथे एक आंब्याचं झाड मिळतं. ज्या आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या जरी आल्या तुम्ही अशा तोडू शकता हातानं, अशा पद्धतीचं हे झाड तुम्हाला इथे मिळेल. इथून पण जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कोपरीचं सगळं दिसतंय. अधिक तुम्हाला ट्रेन जाणाऱ्या येणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या खिडकीमधनं दिसते. क्रॉस व्हेंटिलेशन पण चांगलं आहे. याची जरी तुम्ही साईज बघितली त्याची साईज पण खूप मोठी आहे आणि प्रशस्त मात्र तुमचा बेड वगैरे इथे बसू शकतो. आणि नंतर जर समजा आपण ह्या साईडला आलो तर इथे आल्यानंतर तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं इथं हे नवं कोरं मिळेल. ज्या मंडळीला ठाणा स्टेशनलाच राहायचं, ठाणा स्टेशनलाच हवा आहे आणि आम्हाला जाण्या येण्याचा त्रासच नको आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आपण घर घेऊन आलेलो आहे. ठाणा स्टेशनला फ्लॅट नॉर्मली खूप कमी निघतात, ब्राह्मण सोसायटीमध्ये पण फ्लॅट खूप कमी निघतात. मग ह्याच ब्राह्मण सोसायटीमध्ये असणारा हा आपला 2 BHKचा फ्लॅट आहे. जो फ्लॅट तुम्ही बघितला तर ह्या आता आपली जी कॉस्ट असणार आहे ह्या फ्लॅटची किंमतीचा जर आपण विचार केला तर किंमत आहे 1,35,00,000 फ्लॅट कॉस्ट असणार आहे. त्याच्यानंतर स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, पार्किंग, त्या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन जर ठेवलं तर अशा पद्धतीचं 1,35,00,000 रुपये निगोशिएबल असणारा हा फ्लॅट आपण 727 कार्पेटचा घेऊन आलेलो आहोत. त्याच पद्धतीचे आमचे घरं बघत राहा. जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, कमेंट शेअर करा. मला असं वाटतं का हा आपलं काम वायाला जात नाही. थांबतो तुर्तास. रामकृष्ण हरी.